माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर बदाम घ्यायचे 100 ग्रॅम, पिस्ता 25 ग्रॅम, अक्रोड 50 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, अंजीर 50 ग्रॅम आणि तूप 50 ग्रॅम आणि इलायची तुमच्या अंदाजानुसार घ्या. भोपळ्याच्या बिया 50 ग्रॅम, मग्ज बिया 50 ग्रॅम, डिंक तुमच्या अंदाजानुसार या 20 ग्रॅम, काळे मनुके 50 ग्रॅम, पिवळे मनुके 50 ग्रॅम, जायफळ अंदाजानुसार, आणखी खसखस 20 ग्रॅम, सफेद तीळ 50 ग्रॅम, सुके खोबरे 50 ग्रॅम, खजूर 500 ग्रॅम. अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी हा सर्व साहित्य लागतोय. तर तुम्ही पण हा वजनीप्रमाणे मी सांगितलेलं आहे याप्रमाणे घ्या. साठी काही जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे भाजून घ्यायचे, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात. आता हे बदाम आहेत, 2 मिनटं थोडे भाजून घ्या. या प्रकारे 2 मिनटं हे भाजलेले आहेत. आता हे एका भांड्यात काढून घ्या. याच्यामध्ये आता काजू टाका, ते पण 2 मिनटं भाजून घ्या. भाजा छानपैकी, जास्त नाही, 2 मिनटं भाजून घ्यायचे ते. काजू देखील 2 मिनटं भाजून झालेत. हे बघा, अशा प्रकारे ते पण याच्यात टाकून घ्यायचं. अक्रोड आणि पिस्ता एकत्र टाकूया आणि 2 मिनटं भाजून घेऊया. आता आपण भोपळ्याच्या बिया आणि मग्ज थोडे भाजून घेतो, 1-2 मिनटंच त्याला पण. हे सफेद तीळ आणि खसखस एकत्रच भाजूया. ते तडतडायला लागले तीळ का लगेच काढून घ्यायचे. खोबरं एकदम असं लालसर तांबूस रंगाचं करून घ्या. खोबरं चांगलं भाजून घ्या. याच्यामध्ये थोडा तूप टाका. झालं, थोडंसं तूप टाकलं. जे आपण 50 ग्रॅम घेतलं त्याच्यामध्ये थोडं कमी टाका, लागल्यावर नंतर टाकता येईल. आता याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे डिंक फ्राय करून घेतले आपण. आता ह्याच तुपामध्ये अंजीर कट करून घ्या बारीक बारीक आणि त्याला फ्राय करा तुपामध्ये. पिवळे मनुका आणि काळे मनुके थोडे फ्राय करून घेतो, 2 मिनटं बस, 2 या 1 मिनटं. मध्ये आपण खजूर टाकूया आणि खजूर चांगलं, त्याला उष्णता लागली ना, खाली जरा गरम वाफ लागली का तो नरम पडत जातो. त्याचे चांगले असं नरम झालं पाहिजे, असं शिजून घ्या, म्हणजे असं पेस्टसारखं दिसतेल तो. हे बघा, अशा प्रकारे खजूर अंजीर मिक्स करून ही अशी जरा हे करून घेतलं, पेस्ट टाईप करून घेतलं. जर थोडे थोडे अख्खे राहिले असतील तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या, ड्रायफ्रूट्स वाटाल ना तेव्हा. अशा प्रकारे करून घ्या आणि नंतर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स मंद आचेवर मी भाजून घेतलेत. सर्व 2-2 मिनटंच भाजलेले आहेत. आणि ते अशा प्रकारे, हे बघा, हे असं आम्ही चॉपरने जरा करून घेतलं आहे, कारण मिक्सरमध्ये केलं ना तर खूप बारीक हे होते, बारीक पूड होते. पण आम्हाला जरा जाडसर पाहिजे होतं, तर आम्ही चॉपरने करून घेतले. तुमच्या घरात जर वयस्क व्यक्ती असतील तर तुम्ही बारीक करू शकता ते एकदम मिक्सरला. हे आम्ही जाडसर करून घेतले चॉपरने. अशा प्रकारे झाले. सर्व जे ड्रायफ्रूट्स होते आपण भाजलेले ते सर्व असे करून घेतले चॉपरने बारीक. आता आम्ही याच्यामध्ये ना डिंक टाकलाय. तो डिंक मिक्सरला थोडा फिरवला होता, तो टाकलाय आणि इलायची पूड टाकली आहे आणि जायफळ टाकलाय
आता हे सर्व आपण ना मिश्रण मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला इलायची आणि जायफळ नको पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे मिक्स करा आणि याचे लाडू वळून घ्या. जर तुम्हाला वाटलं खजूर मिक्स होत नाही तर तुम्ही खजूर मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि तो मिश्रण चांगला मिक्स करा आणि लाडू बनवून घ्या. आता माझे बघा हे लाडू मी अशा प्रकारे बनवलेले आहेत आणि हे 1 किलोचे लाडू आहेत. 1 किलोचा सर्व तो प्रमाण होता आणि एवढे लाडू झालेले आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.